चला झालं. थोडस मागचा दरवाजा तो बंद करा. कालचं लिहिलं सगळ्यांनी? त्यात आज महत्वाचा कंटेंट होईल आपला. महत्वाच्या घटना दुरुस्त्या होतील. महत्वाच्या घटना दुरुस्त्या आपण आजच्या लेक्चरला कंप्लीट करू. कालचे आर्टिकल घटना दुरुस्ती कंबाईनच्या प्रिलिम मध्ये एक प्रश्न येतो, प्रिलिमला पण येतो, मेन्सला पण येतो. प्रत्येक तुम्ही ज्या पण एक्झाम देत असाल त्या प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या कंटेंट वरती एक प्रश्न येतो, बरोबर. आणि मी तुम्हाला म्हटलोय की पॉलिटी जितका समजून घेण्याचा आहे त्याच्यापेक्षा हा जो विषय हा कशाचा आहे, पाठांतराचा आहे. जसं इतिहास झालं, भूगोल झालं, इतिहास झालं, भूगोल झालं. आपली जी कंबाईनची एक्झाम आहे ही 90% गोष्टी पाठांतराच्या आहेत. ह्या तुम्हाला काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. 90% गोष्टी पाठांतराच्या असतात. जर तुम्हाला कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये जर रिझल्ट काढायचा असेल तर तुम्हाला हे माहितच पाहिजे की 90% गोष्टी ह्या तुम्हाला फॅक्च्युअल विचारल्या जातात, फॅक्ट्स तुम्हाला विचारल्या जातात. आणि याच्यासाठी तुमचा फॅक्ट्स वरती होल्ड असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटू शकतं काल मी जास्त आर्टिकल घेतले, 230 ते 250 पर्यंत आपले आर्टिकल होतील, अजून काही आर्टिकल तुम्हाला ऍड होतील. आणि तुम्ही जर इतरत्र पुस्तकं जर पाहिली तर तुम्हाला इतके आर्टिकल नाही मिळणार त्याच्यामध्ये. पण गंमत अशी का पॉलिटीचा प्रॉपर सेन्स येण्यासाठी आणि कलम काय 230 गोष्टी पाठ करायला काय लागतं, इझिली पाठ होऊन जातात त्या. तुम्ही 5-6 वेळा जर, आता मी ते युट्यूबला लेक्चर पण टाकलं काल, बंद झाली ना स्क्रीन, रेकॉर्डिंग चालू असेल, दिसतं ना चालू, काल लेक्चर टाकलं, आणखी 4-5 वेळा लेक्चर पहा. आणि परीक्षेतला आधी जाताना 1.5 तासाचं लेक्चर पाहूनच जा. तुमचे 3-4 प्रश्न येणार म्हणजे येणार. पाठ करायला काय लागतं, 100 करायच्या ऐवजी आणखी एक्स्ट्रा आपण 100 करूया, पण तुम्हाला मार्क्स येतील. एक पण मार्क जाऊ नाही द्यायचं. जर हे बघा अशा जर गोष्टी आपण वर्कआउट नाही केल्या तर तुम्ही कुठपर्यंत पोहोचाल, 11-12 पर्यंत. 15ला 15 जर यायचं असेल तर प्रत्येक गोष्ट डीप मध्ये माहित पाहिजे. 157-58 आर्टिकल डीप मध्ये विचारला होता, पण माझे सगळे आर्टिकल पाठ असल्यामुळे 15ला 15 प्रश्न बरोबर आलेत. येते तुम्हाला लक्षात. जे 3-4 प्रश्न हार्ड लेवलला आहेत, 3 प्रश्नांसाठी आपण जास्त गोष्टी इन डिटेल जाऊन करण्याचा प्रयत्न करतो, आतमधल्या 3 प्रश्नांसाठी. आलं लक्षात? तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की थोडासा गोष्टी वाढल्या ना तर डीप मध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा, पाठांतरावरती फोकस करा आणि माझ्यासोबतच करण्याचा प्रयत्न करा. असं नका करू काल लेक्चर झालं, संध्याकाळी गेले, 12-1-2 वाजेपर्यंत जोवर पाठ होत नाही तोपर्यंत झोपू नका. असं करा. अदरवाईज आज परत तुम्हाला घटना दुरुस्त्यांचा मोठं लांबलचक तुम्हाला पाठांतराला मिळेल. मग कलम पण पाठ नाही, घटना दुरुस्त्या पण पाठ नाही, असं करता करता पॉलिटी मधल्या गोष्टी वर्कआउट नाही होणार. पेन घ्या, पेन, कोरे कागद घ्या, लिहायला सुरुवात करा. पान लिहून झालं, पान फाडून फेकून द्या, परत लिहा, आठवा आणि लिहा, आठवा आणि लिहा, असं पाठांतर होईल ते. आणि मुलांची अपेक्षा काय असते माहितीये का, म्हणजे का एखाद्या दुसऱ्या इंटरव्हल मध्ये लगेच पाठ झालं पाहिजे. एखाद्या दुसऱ्या इंटरव्हल मध्ये जर असं इंटरव्हल एकदा दोनदा करून जर पाठ झाला असतं तर मी इथं टीचिंग केली असती का? नसती केली. एकदम साधा आणि सोपा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. माझं ऑलरेडी मी शिकवतो एवढ्या वेळा, मी घरी वाचतो. याच्या आधीचा अभ्यास तर सोडूनच द्या, मी आता हे करण्याच्या आधी घरी वाचून येतो, इथं तुमच्यासोबत एक एक गोष्ट 4-4 वेळा बोलतो आणि परत घरी जाऊन एकदा वाचतो. तेव्हा मी एका लेक्चरमध्ये एखाद्या ठिकाणी लेक्चर घ्यायचं असेल तरच मी 4-5 वेळा ती गोष्ट वर्कआउट करून घेतो. आणि असे मी 4 ठिकाणी लेक्चर जरी घेते तरी माझा 20 वेळा होऊन जातं एका फॅकल्टीचं. तर तुम्हाला एक एवढ्या वेळेस ती गोष्ट करता आली पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी वर्कआउट होतील. तर आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये मी पहिला सेक्शन तुम्हाला घेतोय. तो पहिला सेक्शन कोणता असणार आहे? महत्वाच्या घटना दुरुस्त्या. पाठांतर करून यायचं उद्या. कोणता? मी तुम्हाला प्रत्येक घटना दुरुस्ती एकदम इन डिटेल छानपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो नेहमीप्रमाणे. कंटेंट कोणता आहे राजा? महत्वाच्या घटना दुरुस्त्या. महत्वाच्या घटना दुरुस्त्या. महत्वाच्या घटना दुरुस्त्या. महत्वाच्या घटना दुरुस्त्या. तुम्हाला मी याचा आर्टिकल काल समजावून सांगितलं बघा. तुम्हाला माहिती आहे घटना दुरुस्तीचा आर्टिकल कोणता येतो? 368. आर्टिकल कोणता येतो घटना दुरुस्तीचा? आर्टिकल 368. ह्या आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती केली जाते. मग घटना दुरुस्तीचे प्रकार कसे, विधेयक कसं मांडलं जातं ते इन डिटेल आपण नंतर बघूया. आधी आपण महत्वाच्या घटना दुरुस्त्यांवरती फोकस करू. त्यातली पहिली घटना दुरुस्ती फार महत्वाची आहे.
त्यातली पहिली घटना दुरुस्ती. पहिली घटना दुरुस्ती ही जी पहिली घटना दुरुस्ती मित्रांनो, इथं साल नाही लिहित, हे नाही लिहित पुढे. हिचं पहिली जी घटना दुरुस्ती आहे ही साल 1951 या सालामध्ये झाली. कोणत्या सालामध्ये झाली राजा? 1951. आणि मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. सगळं पॉलिटी मी काय मानायचं नाही, हे सगळं पॉलिटी पुस्तकातलंच आहे. माझ्या मनाचं काहीच नसतं याच्यामध्ये. सगळं पुस्तकातले, त्यातलं जे कामाचं आहे ते आपण इथं घेतो. इथं करत असताना तुमच्या समोर जरी पुस्तक असलं तरी इतका वेळ तुम्हाला मिळतोय का त्या गोष्टी तुमच्या हाताखालून जाऊ शकतील. मी लिहिताना तुम्ही लिहू शकता, इतका वेळ तुमच्याकडे आहे लेक्चर असताना. मग उगाच पुस्तकामध्ये पाहत नका बसू. काय होईल, तुम्ही तुमचा टाइमपास करून घ्या. लिहायचा स्कोप होता तर तुम्ही पुस्तकात वाचत बसले. तर इथं वेळ मिळतोय ना, हाताखालून गोष्टी जाऊ द्या, फायदा होईल त्याचा तुम्हाला. आलं लक्षात? पुस्तकामध्ये बघा, मी म्हणत नाही बघू नका, पण वेळ मिळतोय तर गोष्टी हाताखालून जाऊ द्या. तुमच्या पाठांतराला याची मदत होईल. पहिली घटना दुरुस्ती 1951 या सालामध्ये केली. कधी केली राजा? 1951 सालामध्ये. या घटना दुरुस्तीने सगळ्यात महत्वाची गोष्ट केली. आपल्या राज्यघटनेमध्ये जवळपास किती कलम आहेत राजा? मूळ घटनेमध्ये 395 कलम होती. किती होती कलम राजा? 395 कलम होती. त्याच्यामध्ये ज्या अनुसूच्या आहेत, मूळ घटनेमध्ये 395 कलमे होती. मूळ घटनेमध्ये किती अनुसूच्या होत्या? 8 अनुसूच्या होत्या. मूळ घटनेमध्ये अनुसूच्या किती होत्या राजा? 8 अनुसूच्या होत्या. राईट का? आणि अजून एक महत्वाचा भाग किती होते? 22 भाग होते. भाग किती होते राजा? 22 भाग आपल्याला पाहायला मिळतात. हा आकडा आपल्याला माहिती आहे, बरोबर? हा आकडा आपल्याला माहिती आहे की जी मूळ घटना होती त्या मूळ घटनेमध्ये 395 कलम, 8 अनुसूच्या आणि 22 भाग होते. आता त्याच्यानंतर सध्या किती भाग आहे राजा? 25 भाग आहे. अगोदर 8 अनुसूच्या होत्या, आता किती अनुसूच्या आहेत? 12 अनुसूच्या आहेत. पूर्वी 395 कलम होती, आता किती पाहायला मिळतात? 470 आर्टिकल आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याच्यावरनं मला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, ती अशी की पूर्वी 8 अनुसूच्या होत्या, आता किती अनुसूच्या आहेत राजा? 12. मग ह्या 12 अनुसूच्यांपैकी जी 9 नंबरचं परिशिष्ट आहे, जे 9 नंबरचं परिशिष्ट आहे, ते 9व्या नंबरचं परिशिष्ट आपल्याला कोणत्या अनुसूचीने, कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेलं पाहायला मिळतं? कोणत्या अनुसूचीने, कोणत्या घटना दुरुस्तीने हे ऍड केलं 9वं परिशिष्ट? पहिली जी घटना दुरुस्ती झाली 1951 मध्ये, या पहिल्या घटना दुरुस्तीने आपल्याला 9वं परिशिष्ट, परिशिष्टालाच काय म्हटलं जातं? अनुसूची. परिशिष्टालाच काय म्हटलं जातं? अनुसूची. म्हणजे अगोदर राज्यघटनेमध्ये किती अनुसूच्या होत्या? 8, नंतर झाल्या 12, आणि या 12 पैकी जी 9वी अनुसूची आहे किंवा जे 9वं परिशिष्ट आहे, ते 9वं परिशिष्ट ऍड करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केली राजा? पहिली घटना दुरुस्ती 1951. पहिला मुद्दा. याच्या रिलेटेड मी एक मुद्दा सांगून देतो तुम्हाला, तो असा की हे जे 9वं परिशिष्ट आहेत याच्यामध्ये जमीन सुधारणाचे कायदे ऍड केलेत. काय ऍड केले? जमीन सुधारणाचे कायदे ऍड केलेत. यावरती प्रश्न आलाय. हा, काय ऍड केलंय राजा? जमीन सुधारणेचे कायदे ऍड केले. आणि याचा फायदा असा, या 9व्या अनुसूचीचं, 9व्या परिशिष्टाचं एक विशेष आहे, ते असं का 9व्या परिशिष्टामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी टाकतो त्या सगळ्या गोष्टींचं पुनर्परीक्षण करता येत. सुप्रीम कोर्टला त्याचं पुनर्परीक्षण, परत एकदा अनालिसिस, परत एकदा त्याच्यावरती विचार करता येत. 9व्या सूचीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं पुनर्परीक्षण करता येतं का? नाही. पुनर्परीक्षण ह्या गोष्टींचं करता येत नाही. मग तुम्हाला पेपरला प्रश्न आला, पहिली अनुसूचीने पहिल्या घटना दुरुस्तीने कितवं परिशिष्ट ऍड केलं राजा? कितवं परिशिष्ट ऍड केलं? 9वं. कितवं परिशिष्ट ऍड केलं? 9वं. जमेल का? जमायला पाहिजे. तुम्हाला आपण काही आर्टिकल्स पाहिलेत बघा, त्याच्यापैकी तुम्हाला आर्टिकल 19 माहिती आहे का राजांनो? आर्टिकल 19 माहिती आहे? आर्टिकल 19.1 भाषण स्वातंत्र्य. आर्टिकल 19.2, आर्टिकल 19.2 मध्ये काय राजा? एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. आणि हे जे एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य 19.2 नुसार, ह्या 19.2च्या या हेडिंग वरती काही निर्बंध टाकले. काय टाकलं राजा? निर्बंध. म्हणजे पहिल्या घटना दुरुस्तीने 19.2 म्हणजे एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, याच्यावरती काय ऍड केले राजा? निर्बंध ऍड केले. काय टाकले याच्यावरती? निर्बंध टाकले. मग निर्बंध
येस, निर्बंध. त्यातलं पहिलं निर्बंध काय होतं? पहिलं निर्बंध जर म्हटलं तर सार्वजनिक सुव्यवस्था. तुम्ही एकत्र जमलं पाहिजे, पण तुम्ही एकत्र जमल्यामुळं सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का पोहोचायला नको. सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का पोहोचला पाहिजे का? नाही. तुम्ही एकत्र जमा, पण तुमच्यामुळं गुन्ह्याला उत्तेजन मिळायला नको. तुम्ही एकत्र जमा, पण तुम्ही एकत्र जमल्यामुळं जे आमचे परकीय देशांसोबतचे मित्रत्वाचे संबंध, ते मित्रत्वाचे संबंध धोक्यात आले पाहिजे नाही. हे 3 निर्बंध टाकले. किती निर्बंध टाकले? 19-2. 19-2 म्हणजे एकत्र जमण्यावरती किती निर्बंध टाकले? 3. त्यातला पहिला निर्बंध काय? सार्वजनिक सुव्यवस्था. तुम्ही एकत्र जमा, पण सार्वजनिक सुव्यवस्थेला सुव्यवस्थेला धक्का लागला पाहिजे नाही. सार्वजनिक सुव्यवस्था तुमच्या एकत्र जमण्याने डिस्टर्ब व्हायला नको. तुम्ही एकत्र जमा, पण तुमच्यामुळे गुन्ह्याला उत्तेजन मिळालं पाहिजे नाही. गुन्ह्याला उत्तेजन मिळायला नको. गुन्ह्याला उत्तेजन मिळायला नको. तुम्ही एकत्र जमा, पण परकीय देशांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध खराब व्हायला नको. मैत्रीपूर्ण संबंध खराब व्हायला नको. हे जे 3 निर्बंध आहेत, ह्या 3 निर्बंध 19-2 वरती हे 3 निर्बंध कितव्या घटना दुरुस्तीने टाकलेत राजा? पहिली घटना दुरुस्ती 1951. पहिली घटना दुरुस्ती 1900. अजून एक महत्वाचा मुद्दा ह्या घटना दुरुस्तीने ऍड केला मित्रांनो. आणखी एक महत्वाचा मुद्दा तो असा, व्यापार वाणिज्य आहेत ना, व्यापार आणि वाणिज्य याच्यावरती काय टाकलेत राजा? अर्हतेचे निकष. अर्हतेचे निकष म्हणजे जो व्यक्ती पात्र असेल त्यालाच विशिष्ट धंदा करता येऊ शकतो, विशिष्ट उद्योग करता येऊ शकतो. याला म्हटलं जातं व्यापार आणि वाणिज्याच्या अर्हतेचे निकष. जमलं? 19 पहिली घटना दुरुस्तीने किती दुरुस्त्या केल्यात? पहिल्या घटना दुरुस्तीने काय काय गोष्टी ऍड केल्यात आपल्याला पाहायला मिळतं. 9 परिशिष्ट, एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावरती 3 निर्बंध टाकले. त्यातला पहिला निर्बंध होता सार्वजनिक सुव्यवस्था, दुसरा गुन्ह्याला उत्तेजन नाही मिळालं पाहिजे, आणि मैत्रीपूर्ण संबंध परकीय देशांसोबतचे डिस्टर्ब व्हायला नको. तिसरी गोष्ट काय ऍड केली? व्यापार आणि वाणिज्य याच्यावरती काय टाकलेलं पाहायला मिळतं आपल्याला? अर्हतेचे निकष. म्हणजे जे व्यक्ती पात्र असतील एखाद्या उद्योगधंद्याला त्यालाच तो उद्योगधंदा करता येऊ शकतो. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक महत्वाची गोष्ट, जे लोक सामाजिक मागासवर्ग आहेत त्यांच्या प्रगतीसाठी काही विशिष्ट राज्यांना विशेष अधिकार दिलेत. आर्टिकल 371 मध्ये पाहिलं आपण. आर्टिकल 371 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र, आर्टिकल 371 ए मध्ये नागालँड, बी मध्ये आसाम, सी मध्ये मणिपूर, डी मध्ये आंध्र तेलंगणा, ई मध्ये आंध्रसाठी केंद्रीय विद्यापीठ, ई मध्ये डी ई, एफ मध्ये सिक्कीम, जी मध्ये मिझोराम, एफ मध्ये अरुणाचल प्रदेश, आय मध्ये गोवा, जे मध्ये. आता हे राज्यांना विशेष अधिकार दिलेत ना, पण का दिले असतील? जे सामाजिक आणि वंचित दृष्ट्या जे मागासवर्ग आहेत त्यांची प्रगती करण्यासाठी काही विशिष्ट राज्यांना काय दिलेत? विशेष अधिकार. हे जे विशेष अधिकार हे कोणासाठी दिलेत? राज्यांना मागासवर्गांच्या प्रगतीसाठी. पण जे असे मागासवर्ग जे सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या कसे आहेत राजा? वंचित. एक शेवटची याच्यातली महत्वाची गोष्ट आपण ऍड करून घेणार ती अशी, काय ऍड केलं अजून ह्या घटना दुरुस्तीने? सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी काही विशिष्ट राज्यांना काय दिले राजा? काही विशिष्ट राज्यांना काय दिलं? विशेष अधिकार. काय दिलेत राजा? विशेष अधिकार. डन का? कितवी घटना दुरुस्ती ही? पहिली. पहिल्या घटना दुरुस्तीने कितवं परिशिष्ट ऍड केलं? 9वं परिशिष्ट ऍड केलं. दुसरी गोष्ट, 19-2 वरती निर्बंध टाकलेत. किती? 3. 1 सार्वजनिक सुव्यवस्था, 2 गुन्ह्यास उत्तेजन नाही मिळालं पाहिजे, 3
परकीय देशांसोबतचे संबंध खराब व्हायला नको. अजून काय ऍड केलं? व्यापार वाणिज्यासाठी अर्हतेचे निकष आणि मागासवर्गांच्या प्रगतीसाठी काही विशिष्ट राज्यांना विशेष अधिकार दिलेत. 9व्या परिशिष्टामध्ये कोणते कायदे आहेत? जमीन सुधारणा कायदे. आणि 9व्या परिशिष्टाला त्याला एक शब्द आहे चांगला, न्यायालयीन पुनर्विलोकन लागू नाही. पुनर्परीक्षण म्हटलं ना, तिथं न्यायालयीन पुनर्विलोकन छान शब्द बसेल बघा, तो शब्द लिहिला पाहिजे. अजून एक शब्द लिहा, पुनर्परीक्षण म्हणजेच काय? न्यायालयीन पुनर्विलोकन लागू नाही. लागू आहे का त्याला? म्हणजे न्यायालय 9व्या परिशिष्टामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण टाकतो त्या गोष्टींचं न्यायालयीन चौकशी होणार नाही. डन का? झाली पहिली घटना दुरुस्ती. छान. जाऊ मी पुढच्या घटना दुरुस्तीवरती. न्यायालयीन पुनर्विलोकन लागू नाही. डन. मागे लक्षात येतंय का? लक्षात नाही आलं मला विचारायचं बिंदास, अजिबात लोड नाही घ्यायचं. तुम्हाला कळलं पाहिजे, हे महत्वाचं. एक प्रश्न आला पाहिजे, छान लिहायचं. झाली पहिली घटना दुरुस्ती. पुढची महत्वाची घटना दुरुस्ती आहे, ते चौथी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? चौथी घटना दुरुस्ती, जिचं साल 1955. जिचं साल आहे 1955 सालामध्ये राज्यघटनेमध्ये एक घटना दुरुस्ती केली, जिचं नाव काय राजा? चौथी घटना दुरुस्ती. चौथी घटना दुरुस्ती. काय केलं रे चौथ्या घटना दुरुस्तीने? 2 महत्वाच्या गोष्टी चौथ्या घटना दुरुस्तीने लागू केल्या. बघा, काही जे उद्योग आहे, काही विशिष्ट उद्योग, त्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार कुणाला मिळाला? राज्यांना. काही उद्योगांचं, म्हणजे असे काही उद्योग आहे जे सरकारचे उद्योग राहतील, ते बाकीच्यांना अवेलेबल नाही. काही विशिष्ट उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार कुणाला दिला या घटना दुरुस्तीने? राज्यांना. पहिली गोष्ट ऍड केली. दुसरी गोष्ट महत्वाची ऍड केली, जर खाजगी मालमत्ता जर ताब्यात घेतली जाणार असेल, न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर सुद्धा, न्यायालयीन चौकशी झाली आणि तरी देखील खाजगी मालमत्ता ताब्यात घेतली जाणार असेल, तर ती खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जी भरपाईची रक्कम आहे, ती भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली. कितव्या घटना दुरुस्तीने निश्चित केली? ती चौथ्या घटना दुरुस्ती. म्हणजे एखाद्या खाजगी मालमत्तेची न्यायालयीन चौकशी झाली आणि तरी देखील ती मालमत्ता काय घेतली? आता ताब्यात घेतलीये. मग त्या खाजगी मालमत्तेच्या बदल्यात काहीतरी तर त्यांना भरपाई द्यावा लागेल ना. मग ती भरपाई किती द्यायची हे निश्चित केलं. कितव्या घटना दुरुस्तीने? चौथ्या. 2 महत्वाच्या गोष्टी कळल्या. काही विशिष्ट उद्योगांचं काय केलं राजा? काही विशिष्ट उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार कुणाला मिळाला? राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार संस्थेला, राज्य संस्थेला. मागे आवाज नका करू फक्त. कुणाला मिळाला? याच्यात 2 कीवर्ड आहे. उद्योगांचं काय राजा? राष्ट्रीयकरण. कोणाला मिळाला अधिकार? राज्य संस्थेला. डन का? म्हणजे उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा जो अधिकार आहे, कितव्या घटना दुरुस्तीने दिला? कायम लक्षात ठेवायचं, उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने दिला? चौथ्या. आणि न्यायालयीन चौकशीनंतर जर खाजगी उद्योग काय केलं जाणार असतील? खाजगी मालमत्ता सक्तीने ताब्यात घेतल्यास भरपाईची रक्कम काय केली राजा यांनी? रक्कम निश्चित केली. कितव्या घटना दुरुस्तीने रे? चौथ्या घटना दुरुस्तीने. आफ्टर न्यायालयीन चौकशी जर खाजगी मालमत्ता सक्तीने ताब्यात घेतली जात असेल, तर मग भरपाईची रक्कम किती द्यायची हे निश्चित कितव्या घटना दुरुस्तीने केलंय? चौथ्या. कितव्या घटना दुरुस्तीने हे निश्चित केलं? चौथ्या. डन का? डन. आली चौथी घटना दुरुस्ती लक्षात. किती गोष्टी ऍड केल्या? 2. पहिलं काय ऍड केलं? विशिष्ट उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार राज्य संस्थेला.
दुसरी गोष्ट काय ऍड केली? न्यायालयीन चौकशीनंतर खासगी मालमत्ता सक्तीने ताब्यात घेतली जाणार असेल तर भरपाईची रक्कम निश्चित केली. दोन गोष्टी. कितव्या घटना दुरुस्तीने? चौथ्या. पुढची घटना दुरुस्ती येते पाचवी घटना दुरुस्ती. साल काय राजा पाचवी घटना दुरुस्तीचं? पाचवी घटना दुरुस्ती 1955. तुम्हाला माहितीये का, मी तुम्हाला आर्टिकल 3 समजावून सांगितला. आर्टिकल 3 मध्ये असं म्हटलं आपण की नवीन, काय म्हटलो आपण याच्यामध्ये एक मुद्दा म्हटलो, नवीन राज्यांची स्थापना नाही, निर्मिती. निर्मिती म्हणजे काय? भारताच्या अंतर्गत क्षेत्रामध्ये बदल करून जर आम्ही नवीन राज्य निर्माण करणार असू तर अशा वेळेस काय केलं जातं मित्रांनो? काय केलं जातं अशा वेळेस? काय केलं जातं? राज्यांचा विचार घेतला जातो. राज्यांचा काय घेतला जातो? विचार घेतला जातो. मग राज्यांचा विचार घ्यायचा, मग राज्याने किती महिन्यांमध्ये, किती दिवसांमध्ये, किती कालावधीमध्ये निर्णय द्यायचा? काहीतरी तर बंधन आणावं लागेल ना, नाही तर राज्य 5-5, 10-10 वर्ष ते कळवणारच नाही. मग ती सगळी प्रोसेस खंडित राहून जाईल. तर मग राज्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये हा निर्णय कळवला पाहिजे. बरोबर ना? निर्णय काय केला पाहिजे? कळवला पाहिजे. मग हा विशिष्ट कालावधी त्या राज्यांसाठी कोण निर्धारित करून देईल? तर राष्ट्रपती. कोण निर्धारित करून देईल? राष्ट्रपती. आणि ही तरतूद कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केली? आर्टिकल 3 नुसार ज्यावेळेस नवीन राज्यांची निर्मिती केली जाते, त्यावेळेस कुणाचा विचार घेतला जातो? राज्यांचा. कुणाचा विचार घेतला जातो? आर्टिकल 3 नुसार अंतर्गत क्षेत्रामध्ये बदल करून काय केलं जाणार? नवीन राज्याची निर्मिती केली जाणार. त्यासाठी कुणाचा विचार घेतला जाईल? राज्यांचा. मग राज्यांवरती विशिष्ट कालमर्यादा द्यावी लागेल ना. मग राज्यांवरती ती विशिष्ट कालमर्यादा कोण देणार? राजा. राष्ट्रपती सांगतील का राज्यांनी किती कालावधीमध्ये याचा निर्णय दिला पाहिजे. हा कालावधी कोण निश्चित करेल? राष्ट्रपती निश्चित करतील. आणि ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली? पाचवी घटना दुरुस्ती 1900. आर्टिकल 3 मध्ये काय दिलंय आपल्याला? नवीन राज्याची काय करायची? निर्मिती करायची. पण नवीन राज्याची निर्मिती करत असताना कशी करतो आपण? ती अंतर्गत क्षेत्रामध्ये बदल करून. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटले ते महाराष्ट्रामधून आम्हाला काय सेपरेट पाहिजे? विदर्भ. केला का अंतर्गत क्षेत्रामध्ये बदल? झाला. किंवा असं वाटलं महाराष्ट्र आणि गुजरातचा काहीतरी वेगळा एरिया एकत्र करून नवीन राज्य निर्माण करू. हे कोणत्या आर्टिकलने निर्माण होतं? आर्टिकल 3. मग आता अशा वेळेस त्या राज्यांचा काय घेतला जातो? विचार घेतला जातो. मग विचार आपण राज्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला कळवा, पण किती कालावधीत कळवा? हे तर राज्य 10-10 वर्षांनी आम्हाला सांगतील. मग यांना काहीतरी विशिष्ट पिरियड द्यावा लागेल ना निर्णय देण्यासाठी. मग हा विशिष्ट कालावधी त्या राज्यांना कोण सांगतं? 2 महिन्यात द्या, आम्हाला 1 वर्षात निर्णय द्या. हा विशिष्ट कालावधीचं बंधन कोण आणतं? मग हे सगळं कोणत्या आर्टिकलने, कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलंय? म्हणजे हा राज्यांचा विचार घेण्याचा कालावधी निश्चित कोण करतं? राष्ट्रपती. ही तरतूद कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केली? पाचवी घटना दुरुस्ती. दॅट्स इट. समजलं? छान. कितवी घटना दुरुस्ती झाली? ही पाचवी. पुढची घटना दुरुस्ती सातवी घटना दुरुस्ती. तिचं साल आहे 7वीचं 1956. काय साल आहे राजा? 1956. 7वी घटना दुरुस्ती 1956. आणि ह्या घटना दुरुस्तीला व्हेरी व्हेरी आयएमपी करा. पहिली पण घटना दुरुस्ती व्हेरी व्हेरी आयएमपी. 9 परिशिष्ट ऍड केलं. 9 सांगू आता ही घटना दुरुस्ती. ह्या घटना दुरुस्तीला सामायिक नाव द्यायचं. काय नाव द्यायचं ह्या घटना दुरुस्तीला? सामायिक. काय नाव दिलं राजा मी याला? सामायिक. हे सामायिक देण्यामागे कारण आहे बघा. हे सामायिक देण्यामागे कारण आहे. मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. नीट लक्ष द्या हा, म्हणजे छानपैकी लक्षात येईल तुम्हाला. ह्या घटना दुरुस्तीला सामायिक नाव देण्याचे 2 कारण आहेत. तुम्हाला माहिती आहे का? 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक हायकोर्टची स्थापना केली जाते. बरोबर ना? महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आहे ना, मुंबई हायकोर्ट. मग 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सामायिक न्यायालय आता आपण स्थापन, हायकोर्ट आपण स्थापन करू शकतो.
आणि हे सामायिक हायकोर्टची स्थापना आपण कोणत्या घटना दुरुस्तीने ही तरतूद केली आहे? 7वी घटना दुरुस्ती. दुसरी गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, एकच राज्यपाल 2 राज्यांसाठी काम करतो. ही जी तरतूद आहे ही तरतूद सुद्धा कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केली? 7व्या. म्हणजे हिला सामायिक घटना दुरुस्ती नाव देऊन टाकायचं. 7 सामायिक. लक्षात राहिलं सोपं होतं बघा. काय 7 सामायिक असं लक्षात ठेवायचं. 7 सामायिक. मग इथं लिहू का? 2 किंवा अधिक राज्यांसाठी, 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक सामायिक थांबा 1 मिनिट. 2 किंवा अधिक राज्यांसाठी काय असणार आहे? सामायिक काय असणार? मी तुम्हाला मेन्शन केलंय. सामायिक काय असणार? सामायिक हायकोर्ट आणि सामायिक राज्यपाल. सामायिक राज्यपाल. 2 गोष्टी समजल्या आता छानपैकी. शासित प्रदेश पण हायकोर्टच्या अंडर घेतला आपण. महाराष्ट्र मुंबई हायकोर्टमध्ये मुंबई गोव्यासाठी आणि दादरा नगर हवेली. म्हणजे एका मुंबईच्या हायकोर्टच्या अंडर आपण एक केंद्रशासित प्रदेश आणलाय. मान्य आहे तुम्हाला हे? आपल्या मुंबई हायकोर्टच्या अंडर आपण काय आणलाय? केंद्रशासित प्रदेश. कोणता आणलाय आपण? दादरा नगर हवेली. म्हणजे एखाद्या विशिष्ट हायकोर्टच्या अंडर केंद्रशासित प्रदेश ऍड करणं ही जी तरतूद आहे ही तरतूद सुद्धा कितव्या घटना दुरुस्तीने केली आहे? 7व्या. कितव्या घटना दुरुस्तीने केल्या? 7वी. काय केलं रे? हायकोर्टच्या उच्च न्याय हायकोर्टच्या अधिकार क्षेत्राखाली कुणाचा समावेश राजा? केंद्रशासित प्रदेशाचा काय असेल? समावेश. केंद्रशासित प्रदेशाचा काय असणार आहे? समावेश. डन का? काय हरकत? केंद्रशासित प्रदेशाचा समावेश. याचा आर्टिकल आठवतो का रे? आर्टिकल काय याचा? 230. आपण 230 ची हेडिंग काय लिहिली होती? हायकोर्टचे अधिकार केंद्रशासित प्रदेशाला लागू असणं. याच्यासाठी आपण आर्टिकल लिहिलाय आर्टिकल 230. तुम्हाला आठवत असेल तर अशीच काहीतरी हेडिंग आहे आर्टिकल 230. पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा. पुढची गोष्ट ऐका. तुम्हाला माहितीये का आपण 3 आर्टिकलची लिंक एका सोबत लिहिली होती. आर्टिकल 223, 224 आणि 224A. डन का? आता आपण काय म्हटलं होतं? 224A ला आपण काय म्हटलं होतं? निवृत्त न्यायाधीश. आणि आर्टिकल 224 ला काय म्हटलं होतं आपण? अतिरिक्त न्यायाधीश. अतिरिक्त 223 हंगामी न्यायाधीश. ह्या ज्या तरतुदीत कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केली तर ही 7व्या घटना दुरुस्तीने. कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केलेत? 7व्या घटना दुरुस्तीने. डन का? तुम्हाला माहिती आहे का आता जे केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य जे आहेत ना ते डायरेक्टली अगोदर असे नव्हतेच. अगोदर होते का असे? नव्हते. अगोदर आपल्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची विशिष्ट विभागणी होत होती. राज्यांची, केंद्रशासित प्रदेश असतील त्यांची विभागणी आहे ना आपण A, B, C आणि D अंतर्गत आणले होते. म्हणजे राज्य A मध्ये टाकणार वगैरे वगैरे. आपण त्यांची विभागणी कोणत्या फॉर्मेटमध्ये केली होती? ABCD. पण हे योग्य नव्हतं आणि म्हणून आपण ABCDचं जे वर्गीकरण आहे राज्य केंद्रशासित प्रदेशांचं ते आपण काय केलं? कॅन्सल केलं. आणि त्याच्या ऐवजी आपण किती राज्य निर्माण केले रे? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. हे काय केलं? ही जी तरतूद ही काय केली? रद्द केली. आणि त्याच्या ऐवजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश ऍड केले. कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केले? हे 7व्या. कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केलं? हे 7व्या घटना दुरुस्तीने. याला व्हेरी व्हेरी IMP करा. हा प्रश्न नेहमी येतो. 14 ला 6. 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश याची तरतूद कितव्या घटना दुरुस्तीने केली? 7वीला काय म्हणायचं राजा? सामायिक. असं लक्षात. 7 सामायिक. कसं लक्षात ठेवणार आपण? 7 सामायिक. कसं लक्षात ठेवणार मी? 7 सामायिक. मग सामायिक काय? 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक हायकोर्ट. 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक राज्यपाल. सामायिकच्या 2 गोष्टी झाल्या. आता हायकोर्टला
केंद्रशासित प्रदेश हायकोर्टच्या अधिकार क्षेत्राखाली आणला. कितवी घटना दुरुस्ती? अगोदर राज्य केंद्रशासित प्रदेश ABCD असे होते, ते कॅन्सल केलं. ते कॅन्सल करून 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. कितवी घटना दुरुस्ती? 7वी घटना दुरुस्ती. हंगामी न्यायाधीश आणि अतिरिक्त न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचा नवीन गोष्ट जी ऍड केली, कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केली? मग आता फायनली काय महत्वाचं? सामायिक राज्यपाल महत्वाचं, सामायिक हायकोर्ट महत्वाचं, आणि 14 आणि 6 या 3 गोष्टी तो व्हेरी व्हेरी आयएमपी करून ठेवा. सामायिक हायकोर्ट, सामायिक राज्यपाल आणि 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. ऍटलिस्ट या 3 गोष्टी व्हेरी व्हेरी आयएमपी करा. आणि आता हा प्रश्न आला बरं का, आत्ताच्या प्रिलिमचा प्रश्न मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, राज्यसेवेला विचारला का कंबाईनला, पण हा आत्ता विचारलाय रिसेंट. याला पण आयएमपी करा. आत्ता विचारला हा रिसेंट. जाऊ पुढे. 9वी घटना दुरुस्ती 1960 लिहा. कितवी घटना दुरुस्ती? 9वी घटना दुरुस्ती 1960. आता ऐका, आपल्याकडे अगोदर बेरुबारी युनियन नावाचा प्रदेश होता. कोणता होता? बेरुबारी युनियन. ह्या प्रदेशावरून पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये थोडासा वादविवाद होता, आणि मग शेवटी अंतर्गत हे करून बेरुबारी युनियन नावाचा जो प्रदेश आहे तो आपण पाकिस्तानला देऊन टाकला. आणि हा प्रदेश पाकिस्तानला देण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये एक घटना दुरुस्ती केली. त्या घटना दुरुस्तीचं नाव काय होतं? 9वी घटना दुरुस्ती 1960. मग काय लक्षात ठेवायचं? 9वी घटना दुरुस्ती कोणासाठी? बेरुबारी युनियनसाठी. कोणासाठी राजे? ही बेरुबारी युनियनसाठी. काय केलं ह्या घटना दुरुस्तीने? कोणता प्रदेश? ह्या घटना दुरुस्तीने बेरुबारी युनियन नावाचा जो प्रदेश आहे तो कुणाला दिलाय राजा? आपण पाकिस्तानला. कुणाला दिला? पाकिस्तानला दिला. त्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केली? 9वी घटना दुरुस्ती 1960. 9वी घटना दुरुस्ती 1960. काय हरकत नाही. जाऊ पुढे. ए राजा लिहिलं? माग समजलं नाही का मला? विचारा, मी सांगल परत. सॉरी. आता आपण काही घटना दुरुस्त्या पाहणार आहोत, ज्या घटना दुरुस्त्यांचा डायरेक्ट लिंक असतात. आपण लिंक करून शिकणार. आता नीट लक्ष द्या. आपण मी तर काही घटना दुरुस्ती लिहिला. आता त्यातली मी पहिली घटना दुरुस्ती लिहिणार, 10वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 10वी घटना दुरुस्ती साल 1961. कोणतं साल आहे? 1961. 10वी. 12वी घटना दुरुस्ती 1962. कितवं? 1962. 13वी घटना दुरुस्ती साल 1962. 14वी घटना दुरुस्ती साल 1963 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 63. 65 आहे का 14ला? ओके, 65. 62 आहे का त्याचं पण? ओके. साल 1962. साल 1962. 10, 12, 13, 14. आणखी मी इथं 2 घटना दुरुस्ती लिहितोय बघा. 35वी घटना दुरुस्ती आणि 36वी घटना दुरुस्ती. किती लिहिल्या? 35वी घटना दुरुस्ती आणि 36वी घटना दुरुस्ती. मला आणखी 2 लिहायचे आहेत. 53वी घटना दुरुस्ती, 55वी घटना दुरुस्ती, 56वी घटना दुरुस्ती, आणि अजून एक लिहायची मला 49वी घटना दुरुस्ती. या सगळ्या राज्यांच्या रिलेटेड आहेत. या सगळ्या ज्या घटना दुरुस्त्या त्या कुणाच्या रिलेटेड असतील? राज्यांच्या. कुणाच्या रिलेटेड असणार आहे? राज्यांच्या. कितव्या म्हणतोय बघा? 10वी, 12वी, 13वी, 14वी, 35, 36, 53, 55, 56, 49. डन का? आधी मी ह्या 4 एक्सप्लेन करू. कुणाच्या संबंधित असतील ह्या घटना दुरुस्त्या? राज्य. असं जर आपण सगळ्या राज्यांच्या एकत्रित घटना दुरुस्त्या नीट अभ्यासल्या तर आपल्याला रिवाइज करायला आणि लक्षात राहायला काय होतं? सोपं जातं. चला, 10वी जी घटना दुरुस्ती आहे ही करण्यात आली होती दादरा आणि नगर हवेलीसाठी. कुणासाठी केली राजा? दादरा आणि नगर हवेलीसाठी केली. आणि दादरा नगर हवेलीला कुणाचा दर्जा दिला?
केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. काय हरकत नाही. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. कितवी घटना दुरुस्ती राजा? 10वी घटना दुरुस्ती. डन का? 10वी घटना दुरुस्ती. आता ऐका, 12वी जी घटना दुरुस्ती आहे, कितवी? 12वी जी घटना दुरुस्ती आहे, तिने मुख्यतः 2 गोष्टी ऍड केल्या. इथं काय वाचायला मिळते? दादरा आणि इथे दमन आणि दीव. इथे कोण? दमन आणि दीव. आणि दुसरं गोष्ट येते गोवा. दमन आणि दीव आणि गोवा या दोघांनाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. कुणाचा दर्जा दिला राजा? केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा. म्हणजे अगोदर गोवा राज्य होतं का? नाही, गोवा अगोदर राज्य नव्हतं. तर गोव्याला कुणाचा दर्जा दिला होता आम्ही अगोदर? केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा. म्हणजे आम्ही परत एक घटना दुरुस्ती पुढे केली असेल ना, की ज्या घटना दुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा दिला असेल, आणि ती घटना दुरुस्ती पुढे जाऊन आम्ही गोव्यासाठी केली आहे, जिचं नाव होतं 56वी घटना दुरुस्ती. कितवी? 56वी घटना दुरुस्ती केली आणि गोव्याला आम्ही कशाचा दर्जा दिला? राज्याचा. कशाचा दर्जा दिला? राज्याचा. डन का? इथे मी जी 56 लिहिणार आहे परत, ती कुणाची असणार आहे? गोव्याची. कुणाची असणार आहे? गोव्याची. डन का? डन का? समजली? ओके. 10वी झाली, 12वी झाली, 13वी नागालँडची स्थापना. 13वी घटना दुरुस्ती कुणासाठी केली राजा? आम्ही नागालँडसाठी. 13वी घटना दुरुस्ती आम्ही कुणासाठी केली होती? नागालँडसाठी. नागालँडची जी स्थापना आहे ती करण्यासाठी आम्ही किती घटना दुरुस्ती केली होती राजा? 13वी. आणि त्यासाठी आम्ही एक आर्टिकल ऍड केला होता 371A. कोणता आर्टिकल ऍड केला आम्ही? 371A. 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 आणि नागालँडला कशाचा दर्जा दिला आम्ही? राज्याचा. कुणाचा दर्जा दिला आम्ही? राज्याचा. काय हरकत यात? समजली? 13वी घटना दुरुस्ती. 13 नागालँड. 14वी घटना दुरुस्ती कुणासाठी केली आम्ही? पदुच्चेरीसाठी. 14वी जी घटना दुरुस्ती आहेत, 14वी कुणासाठी केली होती राजा? पदुच्चेरी. आणि पदुच्चेरीला कशाचा दर्जा दिला? केंद्रशासित प्रदेश. समजल्या का? डन का? बघा, 10, 12, 13, 14 एकदम छान लक्षात ठेवायच्या, महत्वाच्या आहेत. लिंक करून मी तुम्हाला सांगितलं. 10, 12, 13, 14 10वी जी घटना दुरुस्ती आहेत ती कोणासाठी केली? दादरा नगर हवेलीसाठी. दादरा नगर हवेलीसाठी केली आणि केंद्रशासित प्रदेशाचा आम्ही तिला दर्जा दिला. 12वी घटना दुरुस्ती दमन दीव आणि गोवा या राज्यासाठी केली. दमन दीव आणि दोघांना कशाचा दर्जा दिला होता आम्ही? केंद्रशासित. पुढे जाऊन 56वी घटना दुरुस्ती केली आणि गोव्याला कशाचा दर्जा दिला राजा? राज्याचा दर्जा दिला. 13, 10, 12 13वी घटना दुरुस्ती कुणासाठी केली? नागालँडसाठी. कशाचा दर्जा दिला आम्ही? राज्याचा. कोणता आर्टिकल ऍड केला? 371. आता 371 हे तुमच्यासाठी नवीन नाही राहिलं, आता ते समजायला लागतं. 371A. त्याच्यासाठी 14वी घटना दुरुस्ती आम्ही नंतर केली आणि पदुच्चेरीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून आम्ही समावेश केला. 14वी घटना दुरुस्ती डन. 10 दादरा नगर हवेली, 12 दमन दीव गोवा, 13 नागालँड आणि 14 पदुच्चेरी. इथपर्यंत काही हरकत नाही. आता आपल्याला 2 घटना दुरुस्त्या पाहिजे आहेत जिच्यावरती राज्यसेवेला प्रश्न आला होता आता रिसेंटच्या प्रिलिम मध्ये. 35वी घटना दुरुस्ती आणि 36वी. या दोघही घटना दुरुस्त्या कुणासाठी केल्या होत्या राजा? सिक्कीमसाठी. कुणासाठी केल्या? सिक्कीमसाठी. कुणासाठी केल्या राजा? सिक्कीमसाठी. आणि सिक्कीमसाठी केल्या. 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला सहकारी राज्याचा दर्जा दिला. कुणाचा दर्जा दिला? सहकारी राज्याचा दर्जा. कुणाचा दर्जा दिला? सहकारी राज्याचा दर्जा. आणि 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला
राज्याचा दर्जा दिला. कुणाचा दर्जा दिला? राज्याचा दर्जा. आणि याच्यासाठी आर्टिकल ऍड केलेला आपण 371 एफ जी आणि एफ. कोणता आर्टिकल ऍड केलाय? 371 एफ. कळलं का? सिक्कीमला आम्ही डायरेक्ट राज्य म्हणून इन्क्लूड केलेलं नव्हतं. आम्ही सिक्कीमला अगोदर दर्जा दिला सहकारी राज्याचा. 35वी घटना दुरुस्ती 1974 सालामध्ये झाली. ही झाली 1974 या सालामध्ये. ही झाली 1975 या सालामध्ये. 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला सहकारी राज्याचा दर्जा दिला. 36 सहकारी आधी सहकारी 35ने आणि 36व्या घटना दुरुस्तीने आम्ही सिक्कीमला राज्याचा दर्जा दिला. आम्ही याला अगोदर खरं म्हणजे 1948-49 मध्ये याला आम्ही संरक्षित राज्याचा पण दर्जा दिला होता बरं का. आधी आम्ही याचं फक्त संरक्षण करणार होतो. संरक्षित राज्याचा दर्जा दिला होता. संरक्षित राज्याचा दर्जा. आम्ही याचा अगोदर फक्त संरक्षण करणार होतो. मग आम्ही याला कोऑर्डिनेशन सहकारी राज्याचा दर्जा दिला 35व्या घटना दुरुस्तीने. आणि मग 36व्या घटना दुरुस्तीने फायनली आम्ही याला कशाचा दर्जा दिला? राज्याचा. डन का? डन का? मिझोरामसाठी कुणासाठी करण्यात आली होती? मिझोरामसाठी. आणि मिझोरामसाठी 35वी करण्यात आली होती अरुणाचल प्रदेशसाठी. कुणासाठी राजा? अरुणाचल प्रदेशसाठी. आणि मग 56वी घटना दुरुस्ती केली होती आम्ही गोव्यासाठी. आणि गोव्याला कशाचा दर्जा दिला? राज्याचा. गोव्याला कशाचा दर्जा दिला आम्ही इथे? राज्याचा. काय हरकत यात नाही. गोव्याला कशाचा दर्जा दिला? राज्याचा. बघा आता मिनिमम विधान सभेची जी मिनिमम संख्या आहे ती आणखी कमी केली ह्या राज्यांसाठी. आणि मिझोरामसाठी आम्ही जी विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती आम्ही किती ठेवली होती? इथे 40. इथं ठेवली होती आम्ही 30. आणि इथं ठेवली होती आम्ही 30. डन का? 53वी घटना दुरुस्ती विचारलं कुणासाठी? तर कुणासाठी आहे? 55वी कुणासाठी आहे? अरुणाचल. 56वी कुणासाठी आहे? 56वी कुणासाठी आहेत? 49वी घटना दुरुस्ती त्रिपुराच्या स्वायत्त संस्थेला, त्रिपुरा जे राज्य आहेत त्या त्रिपुरा राज्याच्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थेला कोणता दर्जा दिला आम्ही? घटनात्मक दर्जा दिला. त्रिपुराच्या स्वायत्त संस्थेला, स्वायत्त जिल्हा समिती स्वायत्त संस्था किंवा स्वायत्त जिल्हा समितीला कशाचा दर्जा दिलाय राजा? घटनात्मक दर्जा दिला. कितवी घटना दुरुस्ती? 49. म्हणजे राज्यांच्या ज्या घटना दुरुस्त्या त्या अशा लिंक मध्ये लक्षात राहतील. 10वी घटना दुरुस्ती, 12वी, 13वी, 14वी, 35वी, 36वी, 53, 55, 56 आणि 49. परत एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. 10वी घटना दुरुस्ती दादरा नगर हवेलीसाठी, 12वी घटना दुरुस्ती दमन दीव गोव्यासाठी, 13वी नागालँडसाठी, 14वी पुदुच्चेरीसाठी, 35वी सिक्कीमला सहकारी राज्याचा दर्जा, 36वी सिक्कीमला राज्याचा दर्जा, 53वी घटना दुरुस्ती मिझोरामसाठी, 5वी घटना दुरुस्ती अरुणाचल प्रदेशसाठी, 56व्या घटना दुरुस्तीने गोव्याला राज्याचा दर्जा दिला. आणि 49व्या घटना दुरुस्तीने त्रिपुरामध्ये ज्या स्वायत्त जिल्हा समिती आहेत त्या स्वायत्त जिल्हा समितीला, त्रिपुराच्या स्वायत्त जिल्हा समितीला कोणता दर्जा दिला राजा? घटनात्मक दर्जा दिला. आता बघा 10, 12, 13 आणि 14 आहे. कोणत्या? 10, 12, 13, 14. तुम्हाला हे लक्षात 35, 36, 53, 55, 56, 49. आता इथे एक महत्वाची घटना दुरुस्ती 11वी राज्यसेवा प्रिलिमला प्रश्न आला होता याच्यावरती. लिहू 11वी घटना दुरुस्ती. आता 11वी घटना दुरुस्ती लिहितो. साल काय 11वीचे? 61 असेल. 11वी घटना दुरुस्ती साल होते 1961. साल होते 1961. 11वी जी घटना दुरुस्ती आहे ही मुख्यतः कुणासाठी करण्यात आली होती? तर उपराष्ट्रपती. कुणासाठी करण्यात आली होती? उपराष्ट्रपती. आता गंमत ऐकायची. गंमत काय? 11वी जी घटना दुरुस्ती आहे अगोदर काय होतं? उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अगोदर सांगतो अगोदर काय होतं? उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी
अगोदर काय होतं, संयुक्त बैठक घेतली जायची. काय घेतली जायची राजा? संयुक्त बैठक घेतली जायची. बैठक घेतली जायची. पण नंतर कितवी घटना दुरुस्ती केली राजा? 11वी घटना दुरुस्ती 1961 या सालामध्ये केली. आणि आता ह्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी एक निर्वाचन मंडळ दिलं. काय दिलं? निर्वाचन मंडळ. म्हणजे आता उपराष्ट्रपतींची निवडणूक होते, निर्वाचक मंडळाकडून उपराष्ट्रपती निवडले जातात. आली लक्षात? घटना दुरुस्ती आली लक्षात? कितवी घटना दुरुस्ती आहे? 11वी. कुणासाठी राजा? ही उपराष्ट्रपती. अगोदर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी काय घेतलं जायचं? संयुक्त बैठक. आता काय केलं? एक निर्वाचक मंडळ आहे, त्याच्या थ्रू उपराष्ट्रपतींची काय होते? निवडणूक होते. अजून एक तरतूद या घटना दुरुस्तीने ऍड केली. आणखी एक महत्वाची गोष्ट या घटना दुरुस्तीने ऍड केली. बघा, कधी कधी काय होतं, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका आहेत. बघा किती मोठे पद आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका झाल्या आणि मग तुम्ही मध्येच वाद घालायचा, नाही 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 नाही, ही राष्ट्रपती उपराष्ट्रपतींची निवडणूक ओके नाहीये. का बरं ओके नाहीये? मग तुम्ही मध्येच म्हणायचं, नाही नाही, सगळे लोक प्रेझेंट नव्हते मतदान करायला. निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं, या कारणावरनं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं जाणार नाही. त्याला परत तुम्ही काउंटर करू शकत. कोणाच्या बेसिसवरती? निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं, निवडणुकीला सगळे लोक हजर नव्हते, सगळ्यांचं मतदान झालं नाही, याच्यावरनं एवढ्या मोठ्या पदांच्या निवडणुकीला तुम्ही काउंटर करू शकत नाही. याच्यासाठी कितवी घटना दुरुस्ती आहेत? 11वी. निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं. निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं. या कारणावरून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीला काय केलं जाणार नाही? निवडणुकीला, शब्द चांगला पाहिजे, निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. आव्हान देता येणार नाही. छान कळली? मागे निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं, याच्या कारणावरनं त्याच्या अंडर मी 3 तुम्हाला घटना दुरुस्त लिहून देतो, म्हणजे पाठ करायला सोपं जाईल. 1, ही 2 आणि ही 3. त्यातली पहिली घटना दुरुस्ती येईल, आता सांगितली, 15वी घटना दुरुस्ती साल 1963. दुसरी घटना दुरुस्ती लिहायची 41वी घटना दुरुस्ती साल किती रे याचं? बघा बरं, साल सांगा मला. 41व्या घटना दुरुस्तीचं साल नाहीये का तुमच्याकडे? 1976. 41व्या घटना दुरुस्ती साल 1976 आणि 61वी घटना दुरुस्ती तिचं साल आहे 1969. नाही, काल 88. 1988 कालच झालं आपलं हे साल. काय त्याचं? 1988. बघा, आधी त्यातली तुम्हाला परिचयाची असलेली आपण आधी संपवून घेऊ. 61वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहिती आहे, काल बोललो आपण, निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं जे वय, अगोदर 21 वय ज्यांचं कंप्लीट आहे किंवा 21 वयाचे जे लोक आहेत त्यांना मतदान करता यायचं. आता तसं नाहीये. आता 18 वय ज्यांचं आहे ते सुद्धा मतदान करू शकतात. म्हणजे मतदानाचे वय 21 वरून किती केलं राजा? 21 वरून 18 केलं. डन का? मग याला मी म्हणू का 18 वयाच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो राजा? प्रौढ म्हणतो ना. आणि काल प्रौढ मतदानाचा आर्टिकल पाहिला 326. प्रौढ मतदानाचा आर्टिकल किती आहे? आर्टिकल 326. डन का? निवडणुकीचा आर्टिकल काय?